एक वाटी पोहे आणि रव्यापासून अगदी मऊ, लुसलुशीत आणि सॉफ्ट असे आज आपण इथे हे डोसे तयार करणार आहोत. अगदी कुठलीही पूर्वतयारी न करता फक्त 10 ते 15 मिनिटात तुम्ही हे असे डोसे इथे तयार करू शकता. अजिबात इथे आपण सोडा किंवा इनो काहीही वापरलेलं नाहीये, तरीसुद्धा अगदी मस्त मऊ आणि लुसलुशीत असे हे डोसे इथे बनवून तयार होतात. यामध्ये आपण भरपूर साऱ्या भाज्या घातलेल्या आहेत, त्यामुळे अगदी पौष्टिक आहे. नारळाच्या चटणीसोबत किंवा सुक्या एखाद्या चटणीसोबत तुम्ही हे खाऊ शकता. चला मग वेळ न वाया घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी इथे मी पोहे घेतलेले आहेत. आता आपण कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो ना, तेच पोहे इथे मी घेतलेले आहेत. सुरुवातीला पोहे 1 ते 2 पाण्याने चांगले स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि त्यानंतर यामध्ये पुन्हा आपल्याला चांगलं पाणी घालायचं आहे आणि साधारण 2 मिनिटांसाठी आपण हे पोहे असंच भिजत ठेवूया. 2 मिनिटात पोहे अगदी छान व्यवस्थित असे भिजले जातात पाण्यामध्ये. आता ज्या वाटीने आपण पोहे मोजून घेतलेले आहेत ना, त्याच वाटीने आपल्याला पुढचं सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे. तर हे बघा फक्त 2 मिनिटं याला पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व पोहे काढून घ्यायचे आहे. त्यानंतर 1 वाटी इथे आपल्याला रवा घ्यायचा आहे. तर जाड बारीक कुठलाही रवा तुम्ही इथे वापरू शकता. त्यानंतर अर्धी वाटी आपल्याला इथे दही घ्यायचं आहे. दही चांगलं ताजं आणि फ्रेश असावं. 1 वाटी पोहे, 1 वाटी रवा आणि त्यासाठी अर्धी वाटी आपल्याला दही असं प्रमाण घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 वाटी पाणी घातलेलं आहे आणि मिक्सरचं झाकण लावून याला चांगलं बारीक असं आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. अजिबात जाडसर वगैरे ठेवायचं नाहीये. अगदी जेवढं शक्य होईल तेवढी अगदी स्मूथ अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता तुमचं जर दही खूप पातळ असेल तर पाण्याचं प्रमाण इथे थोडं कमी वापरू शकता. नंतर गरज लागेल तसं पाणी तुम्हाला वाढवता येईल. आता यामध्ये काही भाज्या घालणार आहोत. तर गाजर अगदी बारीक किसून घेतलेलं आहे. थोडी कोथिंबीर, कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची अगदी बारीक कट करून घेतलेलं आहे. ते यामध्ये घालूयात. तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यांचं प्रमाण तुम्ही इथे कमी अधिक करू शकता. फक्त भाज्या घालताना शक्यतो त्या अगदी बारीक अशा चिरून घ्या किंवा मग चॉपरने तुम्ही चॉप करून घेतल्या ना तरीसुद्धा चालेल. आता ह्या सर्व भाज्या यामध्ये घातलेल्या आहेत. अजून छान याला मस्त टेस्ट यावी यासाठी थोडंसं 2 चमचे तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं. त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं घालायचं आहे. 1 ते दीड चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत. हे छान तडतडले की ही फोडणी यावर आपल्याला घालायची आहे. म्हणजे आपले जे धिरडे आहेत किंवा डोसे आहेत ना, ते अजून छान मस्त खमंग लागतात. आता चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी फक्त 1 वाटी पाणी घातलेलं आहे आणि अर्धी वाटी दही. वरून एक्स्ट्रा पाण्याचा वापर केलेला नाही आहे. तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी इथे बघू शकता. अशा पद्धतीचं बॅटर इथे आपल्याला हवं आहे. खूप जास्त पातळ हे बॅटर तयार करायचं नाही आहे. खूप जास्त घट्ट देखील नाही आणि खूप जास्त पातळ देखील नाही. हे बघा अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला हवं आहे. आता इथे आपण सोडा किंवा इनो काहीच वापरणार नाही आहोत. त्यामुळे लगेच आता आपण याचे डोसे बनवायला घेऊया. आता डोसे बनवण्यासाठी इथे नॉनस्टिकचा पॅन चांगला गरम करून घेतला. त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा डोसा पसरवून घ्यायचा आहे. तर खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त पातळ देखील नाही. अगदी मध्यम जाडीचे असे आपण हे डोसे इथे तयार करून घेणार आहोत. एक साईड चांगली भाजून झाली की पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने देखील भाजून घ्यायचं आहे. हे डोसे भाजण्यासाठी गॅस अगदी मंद ठेवायचा आहे किंवा मीडियम गॅसवर तुम्ही हे भाजून घेऊ शकता. तर हे बघा दोन्ही साईडने याला चांगलं व्यवस्थित असं भाजून घेऊया. गरज वाटेल तर थोडंसं तेल तुम्ही इथे लावू शकता. तर हे बघा सोडा इनो काहीच वापरलेलं नाही आहे तरीसुद्धा अगदी छान मस्त मऊ आणि लुसलुशीत अगदी सॉफ्ट असे हे डोसे इथे बनवून तयार होतात. आता हे डोसे काढण्यासाठी अशा पद्धतीने एक जाळी घ्यायची आहे आणि त्याच्यावर हे डोसे काढायचे आहे म्हणजे त्याची वाफ निघून जाते. तर हे बघा मस्त असे आपले इथे हे पोहा आणि रवा वापरून अगदी छान झटपट असे हे डोसे तयार झालेले आहेत. सॉफ्ट डोसा तुम्ही याला म्हणू शकता आणि भरपूर भाज्या घातलेल्या असल्यामुळे अगदी छान पौष्टिक होतात. नारळाच्या चटणीसोबत किंवा शेंगदाण्याच्या, तिळीच्या कसल्याही चटणीसोबत अगदी चवीला मस्त लागतात. तर नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.